परळी शहरासह 14 ते 15 गावांना पाणी पुरवण्या नागापूर धरणावर पाहिलं 30% पाणी साठा शिल्लक आहे. आज नगराध्यक्ष पद्मश्री बाजी धर्माधिकारी यांनी पाहणी केलेली आहे. आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार. तर काय सांगा, तुम्ही आता स्वतः इथून पाहणी केलेली आहे, तर यामध्ये 30% पाणी साठा शिल्लक आहे. जून महिन्यात सध्या जवळ आलेला आहे, काय सांगा? अल निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या हवामान खात्यानं असा अंदाज दर्शवला आहे की यावर्षी दरवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही आता इथे आपल्या परळी आणि इतर भागातला जो आपला भाग आहे त्याचं जे जीवनवाहिनी असणारा आपला हा जो वान प्रकल्प आहे, तर ह्या वान प्रकल्पामध्ये फक्त 30%च उपयुक्त असा पाणी साठा इथे शिल्लक आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले किंवा फक्त राखीव पाणी ठेवा. तर या ठिकाणी पाहिजे तर मोठ्या प्रमाणात अवैध पाणी देखील उपसा केला जातोय असे या ठिकाणी मोठा देखील आहेत. आपल्या वान प्रकल्पामध्ये 18 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा असणार आपलं हे एवढं मोठं वान प्रकल्प आहे. तर यामध्ये 5.5 दशलक्ष घनमीटर एवढंच पाणी सध्या उपयुक्त साठा असं शिल्लक आहे. आणि त्यातील 5 दशलक्ष घनमीटर एवढं फक्त परळी शहरासाठीच पेयजल योजनासाठी आरक्षित पाणी पुरवठा येथे पाणी साठा येथे असतो. तर तसं पाहायला गेलं तर फक्त 30%च सध्या या प्रकल्पामध्ये पाणी शिल्लक आहे. तर त्यामुळे हे जे शिल्लक पाणी आहे ते पाणी फक्त पेयजल योजनांसाठीच आरक्षित असावं अशी आमची योजना आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने पाहिलं तर या शेतकरी ठिकाणी अवैध मोठ्या या ठिकाणी दिसून येतात. मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोठं येतात. तर तिथे तासून तास पाणी येतं, जास्त पावसानं उन्हाळ्यात बाष्प व्हायले. कसं पाहता याच्यावर? निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं की हवामान खात्याने जे सांगितलं की पाणी या पाऊस ह्या कमी असणार आहे आणि शेतीला पुरेल एवढाच पाऊस पडेल असा अंदाज आहे. आणि मग जे काही पिण्यासाठी पाणी लागतं, मग इथं परळी शहर आहे, त्याबरोबरच या परिसरातले काही 14-15 खेडे आहेत, त्यांना या ठिकाणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. निश्चितच या 14-15 गावाचा आणि शहराचा जर हे मृत साठापर्यंत पाणी गेलं आणि पुढे जर पाऊस नाही पडला तर पुढच्या वर्षी भयान असा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून माझी विनंती असणार आहे की सर्वच शेतकरी बांधवांना की काय अतिरिक्त पाणी साठा त्यांनी करू नये, पाण्याचा उपयोग टाळावा. परळीतही सर्वांना मी आवाहन करणार आहे की पाणी जास्तीत जास्त कमीत कमी वापरून पाणी जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला पाण्याची टंचाई भासू द्यायची नसेल तर आज आपल्याला याच्यावर चांगल्या पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे. प्रशासनाने या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केले, तहसीलदारांनी या संदर्भामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि जे काही या ठिकाणी उपसा मोठ्या प्रमाणात होतोय ते उपसा थांबवला पाहिजे, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहील. कालच जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. काय आदेश आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे? जसं परळी नगर परिषदेचं 5 दशलक्ष घनमीटर एवढं आरक्षण या वान प्रकल्पावरती आहे आणि आज पाहिलं तर तितकंच पाणी शिल्लक आहे. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं निर्देश दिलेत की हे पेयजल योजनांसाठीच पुढच्या काळामध्ये नगर परिषद एक आमचंही पथक तयार करेल, त्याच्यामध्ये जलसंपदाचं पथक असेल, वितरणचं पथक असेल, आणि असं मिळून हे पेयजल योजनांचं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील नगराध्यक्ष म्हणून आपण काय लोकांना आवाहन करते? लोकांना एवढंच आवाहन करेल की त्यांनी पाण्याची बचत करावी, पाण्याचा अपव्यय टाळावा, जे काही पाण्याची गळती आहे ती बंद करून घ्यावी आणि काटेकोरपणे जे सांगितलेले नियम आहेत त्यांचं पालन करावं. येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नगर परिषद त्यांच्यासोबत कायम असणार आहे अशी आश्वासन देखील मी नागरिकांना करते आणि त्यांच्या मदतीशिवाय आपण ह्या संकटावर मात करू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनी पाणी बचत करावं, पाणी अडवावं, पाणी जिरवावं आणि पाणी वाचवावं. आपल्यासोबत स्वतः सभापती येतं. ताई, काय सांगाल? या ठिकाणी पाहिलं 30% पाणी साठा शिल्लक आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर 14 ते 15 गावांना अशा पद्धतीचं पाणी पुरवलं जाते. काय कसं वाटतं? आता पाहायला गेलं तर पाण्याची कमतरता आहेच, पण परळी शहरामध्ये पाणी कुठेही कमी पडू देणार नाहीत अशा पद्धतीचे उपाययोजना आम्ही सुरू केलेल्या आहेत. धरणामध्ये आपण पाहतोय जेवढं कमी टक्का आहे, जेवढं आमचं आरक्षित पाणी आहे नागरिकांसाठी, तेवढं आम्ही व्यवस्थितपणाने नागरिकांना बी सांगू की पाणी बचत कशा पद्धतीचं केलं पाहिजे, त्यानुसार आम्ही त्यांना सूचनाही करतो. स्वतः पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने अवैध मोठा आहेत आणि त्याचे पाणी चालू आहे. हे जे आहे अवैध पाणी उपसाचं ते शासनाचं काम आहे, त्यांच्याकडे आम्ही निवेदन देऊ. जे काही शेतकऱ्यांचा जे अवैध पाणी उपसा आहे ते शासनाने नक्कीच आम्ही घेऊ. पाहिलं तर
या ठिकाणी हजारोच्या संख्येने मोठ्या आहेत त्याविषयी आम्ही शासनाला त्याचे पत्र देऊन त्याचा लेखी अर्ज करू आणि या ठिकाणी पाणी जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅमेरा पर्सन विकास सोमय्या, मी संभाजी म्हणजे ठेवण्याची पदवी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.